प्राध्यापक मधु जाधव सर लिखित सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद ह्या पुस्तक वाचनाचा 10वा भाग आता आपण ऐकणार आहोत. श्री मध्वीर शैव वारद संस्कृत पाठशाळा. श्री आप्पासाहेब वारद यांच्या आचरणात समाज शिक्षण, धर्म शिक्षण, व्यापार शिक्षण यांना खूप महत्त्व होतं. कोणत्याही धर्माच्या विद्यार्थ्याला ते सढळ हाताने मदत करत. मुंबईच्या व्यापारात शेकडा अर्धा आणा पाठशाळा आणि धर्मादाय फंड म्हणून गोळा करण्याची पद्धत होती. ही संधी घेऊन त्यात आपल्या उत्पन्नातील 1 रकमेची भर घालून तो खर्च शिक्षण, ग्रंथनिर्मिती या कारणासाठी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कर्नाटकातील बल्लारी येथील दानशूर व्यापारी सक्करी करडप्पा हे जंगम वर्गासाठी संस्कृतमधून धर्मशिक्षण घेण्यासाठी शाळा चालवत. त्यांच्या निधनानंतर शाळा बंद पडली. त्यामुळं अनेक जंगम भिक्षुक हे श्री चन्नबसप्पा वारद यांच्याकडे येत ही गोष्ट आप्पासाहेबांना माहिती होती. लिंगायत धर्मगुरूंना वेद आणि रुद्र शिकवण्यास त्यावेळचे कर्मठ वैदिक ब्राह्मण नकार देत. सोलापूरच्या शिवमंदिरात शिवपूजन करण्यासाठी ब्राह्मण पुजारी असत. रुद्राभिषेकाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे, लिंगायत गुरूंना तो नाही, अशीच प्रथा होती. म्युनिसिपल नाईट संस्कृत शाळेत पंडित दादाचार्य खेडकर शास्त्री ब्राह्मणांना शिकवत असत. त्या शाळेत संस्कृत शिकण्यासाठी म्हणून वारदांनी कोटरय्या स्वामी आणि शिवलिंगय्या स्वामी या पुराणिकांना पाठवलं होतं. पण फक्त ब्राह्मणांनाच आम्ही संस्कृत शिकवतो म्हणून त्यांना परत पाठवण्यात आलं. त्यातून वाद निर्माण झाला. संस्कृत शिक्षणाची ही अडचण दूर व्हावी म्हणून वारदांनी शिक्षण संस्था काढण्याचा निर्णय घेतला. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1800 या शुभमुहूर्तावर सोलापूर इथं वारद संस्कृत पाठशाळेची स्थापना झाली. वेदशास्त्र संपन्न पंडित दादाचार्य मुधोळकर हे पहिले शिक्षक होते. त्यांना पंडित नारायणाचार्य शास्त्री हे सहकारी म्हणून लाभले. या शाळेत 75 विद्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांचे कपडे, भोजन, पुस्तकं, पोथ्या, प्रवास खर्च, औषध उपचार असा सर्व खर्च आणि सर्व प्रकारची व्यवस्था वारद स्वतःच करत. त्यासाठी दर महिन्याला त्यांना ₹500 खर्च करावा लागे. त्यांच्या हयातीत सुमारे 35 वर्ष ही शाळा त्यांनी उत्तम प्रकारे चालवली. या शाळेला मिळणारा प्रतिसाद ध्यानात घेऊन वारदांनी परळी, हुमनाबाद, विजापूर या ठिकाणी स्वखर्चानं संस्कृत पाठशाळा चालवल्या. वीरशैव धर्मातील गुरुवर्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संस्थेची स्थापना झाली. त्यामुळं जंगमशास्त्री तयार होण्याला या पाठशाळांचा चांगलाच उपयोग झाला. लिंगायतांची धर्मकृत्य लिंगायत धर्मगुरूंनीच करावीत असा पायंडा या शाळेमुळेच पडला. धर्मशिक्षणाबरोबरच कीर्तन, पुराण, गायन याचं शिक्षणही पाठशाळेतून दिलं जाई. अशी संस्कृत शिक्षणाची व्यवस्था जवळपास कुठेही नसल्यामुळं महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यांमधून विद्यार्थी येऊ लागले. लिंगायत समाजात स्वधर्म संस्कृती यांचा प्रसार या पाठशाळेमुळे झाला. या संस्थेतून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचं उच्च पदवीपर्यंत आणि वीरशैव धर्माचं सर्वांगीण शिक्षण दिलं जातं. त्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन श्री क्षेत्र काशी इथं उच्च शिक्षणासाठी पाठवून त्याचा सर्व खर्च संस्थेतर्फे केला जात असे. आप्पासाहेब वारद यांच्या निधनानंतर पुढं अनेक वर्ष ही संस्था चालवण्यासाठी त्यावेळचे पुढारी श्री बंडप्पा कालादी आणि श्री नागप्पा अब्दुलपूरकर यांचं सहकार्य लाभलं. वारद संस्कृत पाठशाळा ही या प्रकारची कर्नाटक आणि महाराष्ट्रातली सर्वात जुनी संस्था समजली जाते. श्री प्राज्ञ पाठशाळा वाई, जिल्हा सातारा ही त्यापैकी एक होय. गेल्या 137 वर्षात संस्थेनं वीरशैव धर्माच्या धर्माधिकारी वर्गात शैक्षणिक क्रांती घडवून थोर शास्त्री, पंडित, पुराणिक, वैदिक, मठाधिपती आणि वीरशैव धर्माचे पीठाधिकारी
त्याचबरोबर त्यागी जगद्गुरू असा आदर्श गुरुवर्ग निर्माण केला. अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान झाले. काशी, उज्जैनी इथं विद्यार्जन संशोधन करून शेकडो विद्यार्थ्यांनी न्यायशास्त्री, व्याकरणाचार्य, काव्यतीर्थ, साहित्यरत्न अशा पदव्या सन्मानपूर्वक मिळवल्या. त्यापैकी काही विद्यार्थी याप्रमाणे: श्री जगद्गुरू प्रसन्न रेणुकवीर गंगाधर शिवाचार्य महास्वामी, रंभापुरी वीर सिंहासन मुक्तिमंदिर संस्थेचे संस्थापक. जगद्गुरू जयदेव मुर्धा राजेंद्र महास्वामी, चित्रकलदुर्ग शून्य सिंहासनाधिकारी गदग. त्यानंतर जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी काशी, ज्ञान सिंहासनाधिकारी. पंडित काशीनाथ शास्त्री नागनूर, बृहन्मठ पंचाचार्य प्रभा म्हैसूर या कानडी पत्राचे संपादक. त्यानंतर श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी, होडगीमठ सोलापूर. पंडित सर्पभूषण महादेव शास्त्री, सप्पण्णार्य मठ. पंडित शिवलिंग स्वामी हुक्केरी, वंटमोरी संस्थान बेळगाव. पंडित गुरुलिंग स्वामी विरक्त मठ बेळगाव. पंडित विरूपाक्ष शास्त्री गुळेदगुड. पंडित गंगाधर शास्त्री बार्शी. श्री बसवलिंग शास्त्री पुराणिक सोलापूर. पंडित विरूपाक्ष शास्त्री दावणगिरी मठ काव्यतीर्थ. पंडित सिद्धाराम शिवाचार्य रौळकुंदी. पंडित वीरेश्वर शर्मा कोरवार, बसवन बागेवाडी विजयपूर. श्री पंचाक्षर शिवाचार्य वैरागकर बार्शी. डॉक्टर वीरभद्र शर्मा अणूर. डॉक्टर चंद्रशेखर शर्मा दिंडूर मठ. डॉक्टर सिद्धालिंग शिवाचार्य निंबर्गी मठ. पंडित सिद्धाराम शर्मा कुंटोजी मठ. पंडित विरूपाक्ष स्वामी मानूरकर. पंडित गुरुमूर्ती शास्त्री होनकन्नीहಳ್ಳಿ हुबळी. पंडित शंकर स्वामी न्यायशास्त्री. पंडित गुरुमूर्ती शास्त्री बेनकनळी व्याकरणाचार्य. श्री शिवलिंग स्वामी लाळगुंडी काशीपीठाचे जगद्गुरू. पंडित रेवणसिद्ध स्वामी गुलबर्गा. पंडित जगदीश शास्त्री नालवार निजाम स्टेट साहित्यरत्न. पंडित काशीनाथ शास्त्री आव्यगिरी धारवाड. पंडित सोमनाथ शास्त्री इटगी तालुका कोप्पळ. श्री जगद्गुरू शिवानंद राजेंद्र शिवाचार्य महास्वामी बाळेहಳ್ಳಿ, रंभापुरी वीर सिंहासन. वीरशैव समाजाच्या मूळ पंचपीठापैकी उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री 1008 जगद्गुरू श्री सिद्धालिंग शिवाचार्य महास्वामींनी आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी या पाठशाळेला ₹5,000 देणगी म्हणून त्या काळात दिली. त्यानंतर मुंबई राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा लोकल बोर्ड, सोलापूर नगरपालिका अशा अनेक संस्थांनी या संस्कृत पाठशाळेला आर्थिक मदत दिली. संस्थेच्या स्थापनेनंतर 90 वर्षानंतर म्हणजे सन 1969 साली पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद विश्वस्त संस्था सोलापूर या नावानं सार्वजनिक न्यास कार्यालय पुणे यांच्याकडे संस्थेची नोंदणी करण्यात आली. या रजिस्टर संस्थेमार्फत पाठशाळेची देखरेख सुरू आहे. संस्थेतर्फे अनेक राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. वारद संस्कृत पाठशाळेला भेट देऊन अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामकाजाची प्रशंसा केली. जगद्गुरू तरळबाळू, पंडित बसवराज शास्त्री गुळेदगुड, जगप्रसिद्ध नेत्रज्ञानी MC मोदी, हरिनारायण आपटे कादंबरीकार पुणे, सातारच्या महाराणी श्रीमंत सुमित्राराजे भोसले, ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर केतकर, साहित्य सम्राट न. चि. केळकर, पंडित मदन मोहन मालवीय बनारस, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक ॲलन हुम, नामदार गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वाच्छा, माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यासारख्या थोरांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत. याच पुस्तकातलं पुढील प्रकरण आहे शिक्षण प्रसाराचा ध्यास.
श्री आप्पासाहेब वारद शिक्षणप्रेमी होते. विद्या आणि विद्वान याविषयी त्यांच्या मनात आदराची भावना होती. विचारवंत विद्वानांचा सहवास घडावा यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांचं शालेय शिक्षण फारसं झालेलं नव्हतं, पण ते बहुश्रुत व्यासंगी होते. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं साधन आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळं गुरुकुल शिक्षणाच्या पद्धतीवर त्यांनी विद्यालयाची स्थापना केली. वीरशैव समाजाच्या परिषदा भरवून त्यामधून धार्मिक आणि नैतिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सौभाग्यवती बसवाबाई वारदांना शिकवण्यासाठी काशीबाई नावाच्या उत्तम शिक्षिका होत्या. त्यांना वारदांनी मंगळवार पेठेत एक शाळा काढून दिली. तीच शाळा आज मुलींची शाळा नंबर 2 म्हणून प्रसिद्ध आहे. श्री सोनेबापू देगावकरांनी दिलेल्या जागेत प्रारंभी श्री सरस्वती मंदिराची स्थापना झाली. सौभाग्यवती बसवाबाई काही काळ संस्था प्रमुख होत्या. सौभाग्यवती भागीरथीबाई मल्लिकार्जुन पाटील यांनी महिला ज्ञान मंदिराची स्थापना केली. या कामी त्यांना सौभाग्यवती संगवाबाई चन्नबसप्पा मडकी यांचं सहकार्य लाभलं. या महिलांचा स्त्री शिक्षणाकडे ओढा होता. त्यांचं कानडी आणि मराठीवर प्रभुत्व होतं. त्या मोठ्या समुदायात भाषणं करायच्या. भागीरथीबाई उत्तम लेखिका होत्या. त्यामुळं मिसेस डिसोजाबाईंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व उपक्रमांमागे आप्पासाहेबांची प्रेरणा होती. सोलापूर नगरपालिकेची एक शाळा होती. त्यामध्ये लिंगायतांनी व्यापारी शिक्षण घ्यावं म्हणून वारदांनी मोठी देणगी दिली. हुशार मुलांना मुंबईला किंवा परदेशात पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुढं त्यांच्या प्रेरणेनं वारद व्यापारी हायस्कूल सुरू झालं. राव बहादूर नवव्य जोशी यांची प्रमुख शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. अनेकदा सवड काढून वारद शाळेत जायचे आणि स्वतः मुलांना हिशोब, मालाची परीक्षा हे विषय शिकवायचे. त्यांचे सुपुत्र बाबासाहेब यांनी ही शाळा अनेक वर्ष नेटानं चालवली. असं झालं तरी म्युनिसिपल व्यापारी शाळेची मदत त्यांनी चालूच ठेवली. सोलापुरातल्या एका रोमन कॅथॉलिक मिशनऱ्यांच्या शाळेला वारदांनी स्वखर्चानं जिना बांधून दिला. इथल्या जैन पाठशाळेला आश्रय देऊन त्यांनी आर्थिक मदत केली. वारद वीरशैव धर्म उपासक होते. समाजात स्पृश्य अस्पृश्यतेचा भाव तीव्र होता. अशा काळात त्यांनी हरिजन समाजातील विद्यार्थ्यांना सुतारकाम, लोहारकाम अशी कारागिरी शिकवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आपलं सोवळं बाजूला ठेवून त्यांचा हात धरून त्यांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी देऊन वारदांनी मार्गदर्शन केलं. त्यातील अनेकांना आपल्या गिरणीत नोकरी दिली. आप्पासाहेब कलेचे चाहते होते. बसवण्णप्पा सोळसे नावाचा विद्यार्थी या कलाकारानं एकदा हरभऱ्याच्या डाळीवर निजाम सरकारची मूर्ती तयार केली. त्याला बक्षीस देऊन वारदांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईला थोर चित्रकार राजा रवी वर्मा यांच्याकडे पाठवलं. सौभाग्यवती चिमणाबाई आड्याप्पा माळगे या चित्रकलेत आणि मूर्ती तयार करण्यात पटाईत होत्या. वारदांनी त्यांना मुंबईला नेऊन अनेक थोर कलाकारांची चित्र आणि शिल्प दाखवली. चिमणाबाईंना शिल्पकला आणि चित्रकलेची सर्व उपकरणे घेऊन दिली. कलेद्वारे चिमणाबाईंना पुढे खूप प्रसिद्धी मिळाली. लातूरच्या बसप्पा सोळसे नावाच्या गरीब होतकरू कलाकाराला चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबई इथल्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये 10 वर्ष शिक्षण देऊन वारदांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी काढलेली न्यायमूर्ती रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड, अनेक शूरवीर आणि धर्मगुरूंची चित्र खूप रसिकप्रिय झाली. पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार प्रोफेसर पिंपळखरे, सोलापूरचे कैलासवासी वी म ओक पेंटर, फोटोग्राफर केशवराव दिवेकर या सर्वांना वारदांनी अनेक वर्ष मदत दिली. दिवेकरांना फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी सलग 12 वर्ष शिष्यवृत्ती दिली. पुण्यात वारदांचा मुक्काम होता. मित्रांच्या आग्रहाखातर वारद तिथल्या डेक्कन कॉलेजमध्ये पाहुणे म्हणून गेले. त्यावेळी तिथं स्नानगृह, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय चांगली नाही हे ध्यानात आल्यावर वारदांनी ती व्यवस्था करण्यासाठी
सर्व प्रकारचं बांधकाम साहित्य पुरवलं. लिंगायत कायदे पंडित, डॉक्टर, वैद्य, इंजिनियर, थोर कलावंत होऊन ते आधुनिक विद्याविभूषित व्हावेत यासाठी वारदांची धडपड चालू होती. संस्कृत भाषेवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. इंग्रजीचं महत्त्व ते जाणून होते. लिंगायतांमध्ये एखादा ICS व्हावा म्हणून त्यांनी वैराग इथल्या शिवलिंगप्पा होसाळी या हुशार मुलाची निवड केली. शिवलिंगप्पानं 10 वर्षातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. वारदांनी त्याला इंग्रजी शाळेत घातलं. त्यानं एका वर्षातच 3 वर्षाचा अभ्यास पूर्ण केला. सर्व शिक्षक शिवलिंगप्पांना बालसरस्वती म्हणून बोलवत. पुढील शिक्षणासाठी वारदांनी त्याला पुण्याच्या भावे स्कूलमध्ये घातलं. शिवलिंगप्पा मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाले. पुढे वारदांनी त्याला मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात घातलं. त्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वारदांनी आपल्या मुंबईच्या दुकानावर शिवलिंगप्पाचे बंधू तम्मण्णप्पा यांना नोकरी दिली. या तरुणाला समारंभपूर्वक निरोप देऊन वारदांनी इंग्लंडला पाठवलं. होसाळी 1896 साली बॅरिस्टर होऊन परत आले. ही पदवी मिळवणारे ते देशातले पहिलेच लिंगायत गृहस्थ होते. परदेश गमनामुळं धर्मबाह्य वर्तन घडलं म्हणून समाजानं त्यांना वाळीत टाकलं. वारदांना मात्र होसाळीबद्दल प्रेमच वाटत होतं. याविषयीचं सविस्तर वृत्त दिनांक 26 मार्च 1901च्या सोलापूर समाचारमध्ये प्रसिद्ध झालं. आप्पासाहेबांच्या अध्यक्षतेखाली 1889 साली सोलापूरला वीरशैव ज्ञानवर्धक सभेची स्थापना झाली. आर्य समाजातील गुरुकुलाच्या धर्तीवर बदामी इथं हनगल कुमार महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली वीरशैवांचं गुरुकुल स्थापन करण्याला वारदांनी अर्थसहाय्य केलं. ते आजही चालू आहे. नीलकंठप्पा इंडे यांना शाळा काढण्यासाठी वारदांनी सर्वतोपरी सहाय्य केलं. सिद्धरामप्पा बिद्री, रेवणसिद्धप्पा कोनापुरे, सिद्धरामप्पा चिंदे खानापूर, चन्नबसप्पा बिराजदार धोत्री, कल्लय्या गारंपल्ली मुद्देबिहाळ, शंकरराव ढेकणे, संगप्पा आणि नागप्पा तामरळ्ळी, कुंटोजी, हुच्चप्पा वाळ्यात सिंदगी अशा अनेकांना वारदांनी शिक्षणासाठी मदत केली. त्यातील अनेकांना आपल्या दुकानात गिरणीत मोठ्या पदावर नेमलं. काहींच्या विवाहाचा खर्च त्यांनी केला. काहींना स्वतंत्र व्यवसाय सुरू करायलाही वारदांनी मदत केली. आप्पासाहेबांना लहानपणी शाळेत विष्णुपंत आणि सीतारामपंत कुलकर्णी बंधूंचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या कुटुंबियांना वारदांनी सर्व प्रकारची मदत केली. त्यांच्या मुलांच्या मुंजींचा सर्व खर्च वारदांनीच केला. तशा प्रकारची भव्य मुंज सोलापुरात कधीच झाली नाही. वारद कुठेही गेले तरी विद्यार्थी, विद्यालय, वाचनालय, शिक्षक यांना सढळ हाताने मदत करत. 1903 साली मुंबई मुक्कामी ते आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या निमंत्रणावरून संस्थेत गेले. तिथल्या विद्यार्थ्यांची हुशारी पाहून ₹200 खाऊसाठी दिले. तळेगावच्या समर्थ राष्ट्रीय शिक्षण विद्यालयासाठी मदत गोळा करायला म्हणून लोकमान्य टिळक, डॉक्टर नानासाहेब वैद्य, चिंतामणराव देशमुख, वासुदेवराव जोशी, आप्पासाहेब विजापूरकर हे सगळे 1908 साली सोलापूरला आले. यावेळी वारदांनी नरसिंगगिरजी मिलमध्ये टिळकांचा भव्य सत्कार केला आणि या विद्यालयासाठी आपला पहिला मोठा आकडा म्हणून ₹4100 मदत दिली. सन 1901-2च्या सुमाराला कर्नाटकात श्रीमान हनगल कुमार महास्वामी यांच्या प्रेरणेनं आप्पासाहेब वारद, लखमगौडा, वंटमुरीकर, शिरसंगीकर देसाई, रावबहादूर अरटाळ, सर पुट्टन शेट्टी अशा नामवंत लिंगायत पुढाऱ्यांनी वीरशैव महासभेची स्थापना केली. कैलासवासी शिरसंगीकर देसाई यांनी आपली सर्व मिळकत शिक्षण प्रसारासाठी दिली. त्यातून कर्नाटक लिंगायत एज्युकेशन म्हणजेच KLE सोसायटीची स्थापना झाली. त्यातून बेळगाव, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी अशा अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली. KLE संस्थेप्रमाणेच सोलापुरात मोठी शिक्षण संस्था सुरू करावी यासाठी
अनेक बैठका वारद यांच्या वाड्यात झाल्या. डिसेंबर 1907 साली सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात वीरशैव महासभेचं तिसरं भव्य अधिवेशन पुट्टन शेट्टींच्या अध्यक्षतेखाली वारदांनीच घडवून आणलं. त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं यासाठी लिंगायत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी त्या संस्थेला 1,00,000 रुपयाची जमीन आणि रोख रक्कम ₹10,000 देऊन ₹2,00,000चा कायमचा निधी ट्रस्ट करावा असं वारदांनी सुचवलं. त्यानंतर संस्थेची नोंद करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. हे सर्व भव्य संकल्प पूर्ण होऊन मार्गी लागण्यापूर्वीच आप्पासाहेबांचं देहावसन झालं.